हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधील जे PYQ आहे आपले 2019-2025 क्लास 10 चे 2 मार्कचे क्वेश्चन बघणार आहोत. आता ही व्हिडिओ बोर्ड एक्झाम आपल्या 2026 साठी खूप महत्वाची आहे आणि आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जे PYQ आहे ती पुरवणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला लगेच सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. बघा, तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन 2A आणि बी आपल्याला असतात. क्वेश्चन 2A मध्ये सगळे काय असतात, गिव्ह सायंटिफिक रिझन असतात आणि क्वेश्चन 2B मध्ये काय असतात, आपलं आन्सर दाखवलेलं असतात. त्यामुळे पहिले क्वेश्चन कोणते बघणार आपण, गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. त्यामध्ये पहिले बघा, समटाइम्स हायर प्लांट्स अँड अॅनिमल टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. कधी कधी प्राणी जे आहेत आणि वनस्पती जे आहेत काय करतात, अनएरोबिकली रेस्पिरेशन करतात. म्हणजे काय, जेव्हा ऑक्सिजन कमी असतो तेव्हा ते केलं जाणारे रेस्पिरेशन जे आहे, म्हणजे त्याला आपण श्वासोश्वास म्हणतो. आपण श्वास घेणे आणि श्वास सोडणे आहे. म्हणजे O2 गेन करणे, CO2 सोडणे आहे. हे माणसाचं प्लॅन्टचं वेगळं. बघा मग, समटाइम ऑक्सिजन लेवल इन सराउंडिंग बिकम इनसफिशियंट. म्हणजे त्यांच्या सराउंडिंगला, प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या सराउंडिंगला म्हणजे काय, आजूबाजूला ऑक्सिजन कमी असतो, इनसफिशियंट असतो. त्यामुळे ड्युरिंग सच कंडिशन ॲरोबिक रेस्पिरेशन कॅनॉट बी परफॉर्म. त्यामुळे अशा वेळेस ॲरोबिक रेस्पिरेशन होऊ शकत नाही, कारण ऑक्सिजनची कमी आहे. त्यामुळे आपण ॲरोबिक रेस्पिरेशन कसं काय करणार आहे. त्यामुळे ग्लुकोज जो आहे पूर्णपणे इनकम्प्लीट ऑक्सिडाइज होतो, कम्प्लिटली होत नाही. ग्लुकोज काय होतो, इनकम्प्लीट ऑक्सिडाइज होतो. त्यामुळे त्या प्राण्यांना किंवा त्या वनस्पतींना अनॲरोबिक रेस्पिरेशन करावं लागतं. त्यामुळे देअरफॉर हायर प्लांट्स अँड अॅनिमल, हायर प्लांट जे आहे आणि अॅनिमल जे आहेत ते सुद्धा काय करतात, अनॲरोबिक रेस्पिरेशन करत असतात. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 2A मधला आपला दुसरा क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक मधील शास्त्रीय कारणामधील. हा विचारलाय तुम्हाला जुलै 2025 आणि जुलै 2024. फायबर आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. फायबर जे काय असतात आपल्याकडे, अजून एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे आपल्या शरीरासाठी. कारण का, फायबर कॅनॉट बी डायजेस्टेड बाय अवर बॉडी. आपली बॉडी पूर्णपणे फायबरला डायजेस्ट करत नाही, म्हणजे पचवत नाही. ठीक आहे. हावेवर दे हेल्प इन डायजेशन ऑफ अदर फूड सबस्टन्सेस. पण ते काय करतं, आपले बाकी जे फूड मटेरियल आहेत त्यांना पचवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे फायबर हेल्प इन इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड फूड मटेरियल. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारं जे अनडायजेस्टेड फूड आहे, न पचलेले जे अन्न आहे त्याला पचवतं. त्यामुळे फायबर हे काही महत्वाचं न्यूट्रिएंट आहे, असं तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचंय. म्हणजे फायबर आपण डायजेस्ट करत नाही, हा एक मुद्दा. फायबरमुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये अन्न पचतं. अंड्याचे अन्न जे आपण पचवू शकतो, कशामुळे, फायबरमुळे. त्यामुळे फायबर हे काही महत्वाचं न्यूट्रिएंट आहे, असं आन्सर लिहायचंय. चला पुढे बघूया. बघा, आता हे 3 क्वेश्चन बघा. वी 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 फील एक्झॉस्ट आफ्टर एक्सरसाइजिंग. आपला जेव्हा एक्सरसाइज करतो आपला एक्झॉस्ट होतं, थकल्याचं कारण होतं, थकवा जाणवतो आपल्याला. वी फील टायर आफ्टर एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला आपण थकतो असं विचारले, असं म्हटलं क्वेश्चन मध्ये. वाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, तेव्हा आपल्याला थकवा जाणवतो. आता हे तिन्ही क्वेश्चन सेमच विचारले आहे, फक्त क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न वेगळा आहे. अशा वेळेस डोंट बी कन्फ्यूज, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता मार्च 24, मार्च 20, डिसेंबर 20 आणि जुलै 20 या वर्षी क्वेश्चन, म्हणजे एवढ्या वर्षी क्वेश्चन विचारला गेला आहे. आता यावेळेस 2026 ला असा क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे, कारण का 24 ला विचारला गेलाय, 25 इयर मध्ये गेलंय आणि लगेच 26 वर आहे. त्यामुळे ही शक्यता जास्त आहे क्वेश्चन येण्याची, लक्षात ठेवायची. पण हाच येईल असं काही नाही, पण शक्यता जास्त, थोडा कोडिंग पॅटर्न मॅच करायचा. मग आन्सर बघू आपण. का आपला व्यायाम करत असताना थकवा वगैरे जाणवतो, लक्षात ठेवायचं. का आपलं पूर्णपणे एक्सरसाइज मध्ये आपण टायर्ड फील होतो, थकतो पूर्णपणे, आणि एक्सरसाइज करत असताना पण आणि एक्सरसाइज केल्यानंतर पण. बघा, आन्सर काय आहे, ड्युरिंग हेवी एक्सरसाइज. जेव्हा आपण पूर्णपणे खूप व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, तेव्हा ऑक्सिजन सप्लाय टू मसल सेल बिकम इनसफिशियंट. म्हणजे काय असतो, खूपच कमी पडतो ऑक्सिजन जो आहे. त्यामुळे आपले मसल्स काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. त्यांना ऑक्सिजन जर भेटला नाही, ते काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन. ड्यू टू दिस लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट्स इन द मसल्स. म्हणजे काय, लॅक्टिक ऍसिड तयार होतं कुठे, पण आपल्या मसलमध्ये, आपल्या स्नायूमध्ये. त्यामुळे अॅक्युमुलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे. लॅक्टिक ऍसिडचं काय होतं, अॅक्युमुलेशन होतं, म्हणजे काय, आपल्या मसलमध्ये ते साठतं. त्यामुळे आपल्याला फटीग, थकवा जाणवणार आहे. कुठं, वी फील एक्झॉस्ट आफ्टर एक्सरसाइज. त्यामुळे एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो.
ठीक आहे, हाच त्याचा आन्सर आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. सेल डिव्हिजन ही खूप एक महत्वाची प्रॉपर्टीज आहे ऑफ सेल अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रॉपर्टी ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल डिव्हिजन ही खूप महत्वाची प्रॉपर्टीज आहे. का आहे बघायचं आपल्याला. आता हा क्वेश्चन ऑक्टोबर 21 मार्च 22 ला विचारला गेलेला आहे. आन्सर बघा. सेल डिव्हिजन हेल्प्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामुळे काय होतं, ग्रोथ, वाढ, डेव्हलपमेंट वगैरे होते. म्हणजे काय, वाढ वगैरे आहे, डेव्हलपमेंट आपल्या शरीरामध्ये होतात. इट इज नेसेसरी फॉर रिपेअर अँड हिलिंग ऑफ इंज्युर्ड टिश्यू. नेसेसरी म्हणजे काय, रिपेअर करायचं बॉडीमध्ये. जर आपल्या बॉडीमध्ये जखम झाली, हिलिंग ऑफ इंज्युर्ड टिश्यू, तो जखमेचा भाग पूर्णपणे रिपेअर करायचा, ती पूर्णपणे भरून काढायचे काम कोणाचं असतं, आपल्या सेलचं असतं. त्यामुळे सेल डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल अँड रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड सेल. त्यामुळे नवीन सेल तयार होणं आणि जुन्या सेल जे आहेत त्यांना रिप्लेस करणं, याला काय म्हणतो आपण, सेल डिव्हिजन. आणि कशी मिळू शकतो, फक्त सेल डिव्हिजनमुळे. त्यामुळे सेल डिव्हिजन ही आपल्यासाठी खूप महत्वाची प्रॉपर्टीज आहे, असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. महत्वाचं काय आहे, ग्रोथ करतं, डेव्हलपमेंट करतं, रिपेअर करणारे, हिलिंग ऑफ इंज्युर्ड टिश्यू करणारे, पूर्णपणे रिपेअर करणारे. त्यामुळे सेल डिव्हिजनमुळे होऊ शकते. हे कसं, नवीन सेल ऍड करायचे आहे, ओल्ड सेल रिप्लेस करायचे आहे, दोन्ही गोष्टी एकच. त्यामुळे या सेल प्रॉपर्टी जे आहेत, सेल डिव्हिजन होणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 7 नंबरचा, तुम्हाला स्लाइड बघून अंदाज आला असेल क्वेश्चन काय असेल. पाणी वगैरे दिसतंय, ठीक आहे, सरबत वगैरे दिसतंय. बघा, जुलै 2022 चा क्वेश्चन आहे. वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाणी एक महत्वाचं न्यूट्रिएंट आहे. आपल्या काय विचारलं, फायबर न्यूट्रिएंट वगैरे आहे, सेल डिव्हिजन होणे महत्वाचं वगैरे आहे. आता इथं वॉटर महत्वाचं का आहे, पाणी आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये जवळपास 65 ते 70% काय असतं, पाण्याने बनलेलं असतं आपलं शरीर. आपल्या प्रत्येक सेलमध्ये किती पाणी असतं, 17% पाणी असतं. आणि आपल्या ब्लड प्लाझ्मामध्ये, आपल्या रक्तामध्ये सुद्धा किती असतं, जवळपास 90% पाणी असतं. त्यामुळे जर पाणी कमी पडलं आपल्या शरीरामध्ये, काय होतं, आपले जे फंक्शनिंग आहे, कामं जे आहेत, ते सुद्धा काय होतील, डिस्टर्ब होऊ शकतात. त्यामुळे पाणी एक महत्वाचं न्यूट्रिएंट आहे, इसेन्शियल महत्वाचं न्यूट्रिएंट आहे. ठीक आहे, हा तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. त्यानंतर आपण आतापर्यंत बघितले 7 क्वेश्चन. क्वेश्चन 2A मधले म्हणजे गिव्ह सायंटिफिक मधले. आता बघायचं क्वेश्चन 2B, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्यामधले पहिला क्वेश्चन, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड ड्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आता या दोघांचं आपलं एक्सप्लेनेशन लिहायचे, डायग्राम पण काढायची आणि मायटोकॉन्ड्रिया जे आहे पूर्णपणे ड्राय सायकल एक्सप्लेन पण करायची. सरळ सरळ पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर मोर दॅन 3 नावं सफिशियंट झाले, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आणि तुम्हाला नंतर पायरुव्हिक ऍसिड त्याच्यामध्ये दाखवायचं, कोणतं, फॅटी ऍसिड जे आहेत. आणि मधला पार्ट जो आहे आपला 100% ऍसिडिल कोएन्झाइम असेल, NADH असेल, FADH2 असेल, NADH असेल, CO2 CO2 तयार होतो. पहिलं TC सायकल नाव काढायचं. TC चा लॉंग फॉर्म काय, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याच्यामध्ये दोन काय करा, एक NADH दाखवा, अजून एक NADH दाखवा, FADH दाखवा आणि एक कोणता, FADH2 दाखवा. म्हणजे काय करायचे, 2 NADH दाखवायचे, 2 FADH दाखवायचे आणि हा इथे एक एक्स्ट्रा अजून लिहायचं. बाकीचं CO2 आपल्याला माहित आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट महत्वाची, पेपर मध्ये डायग्राम ह्या पेन्सिल ड्रॉ करायच्या, पेन्सिल लेबलिंग करायची. जर पेन्सिल लेबलिंग केली नाही तर तुमचा बॅड इफेक्ट पडतो पेपरमध्ये. तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनला सुद्धा खूप छान मार्क्स वगैरे असतात. त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवायचं. रुलर वगैरे वापरायचे, प्रॉपर पट्टी वापरायची, त्याला बॉक्स वगैरे करायचा आहे डायग्रामला. ठीक आहे, लक्षात घ्या. चला बघूयात पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड नंबरचा, व्हॉट आर विटॅमिन्स, राईट 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन म्हणजे काय असतं आणि विटॅमिनचे 2 टाइप्स लिहा. आता आहे मार्च 2022 चा क्वेश्चन. मग बघा, विटॅमिन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज. विटॅमिन काय, ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे आणि आपल्या बॉडीला तो कमी प्रमाणात पाहिजे असतो. पण जर तो नसला काय होते, बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शनिंग होत नाही, हे तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, दे हेल्प इन रेग्युलेटिंग व्हेरियस लाईफ प्रोसेस. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये भरपूर सारे लाईफ प्रोसेस रेग्युलेट होत असतात. आणि कोणतं, डिफिशियन्सी जे आहेत, जर ते आपल्या बॉडीला प्रॉपर भेटलं नाही तर आपला डिफिशियन्सी सुद्धा जाणवते, आपल्या डिसीज म्हणजे आजार सुद्धा होऊ शकतात. आपल्या 2 टाईपचे विटॅमिन आहे बघा, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. आता फॅट सोल्युबल मध्ये किती आपल्याकडे A, D, E आणि K, आणि वॉटर सोल्युबल मध्ये किती, B आणि C आहे. ठीक आहे, मग तुम्हाला इथं नाव दिले बघा,
कोणता जर डिफिशियन्सी जर असेल आपल्याला कोणकोणत्या आजार शकतात. नाईट ब्लाइंडनेस आहे, रातनाल्यापणा म्हणतो आपण, बार्बेरी वगैरे आहे, त्यानंतर अॅनिमिया वगैरे आहे, स्कर्वी आजार आहे. आता नाईट ब्लाइंडनेस कोणतं एक्झाम्पलच ठेवायची, बेरी जे आहेत हे पण एक्झाम्पलच ठेवायचं. जर तुम्ही एक्झाम्पल दिलं तरी बेस्ट, नाही एक्झाम दिलं तरी बेस्ट, पण तुम्हाला कमीत कमी जर काही आठवलं नाही पेपरच्या वेळेस तर हे कोणते एक्झाम्पल जे आहेत असे थोडे याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. क्वेश्चन कोरा सोडायचा नाही, क्वेश्चन अटेंडला सुद्धा मार्क असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढील क्वेश्चन बघूयात आपण. 2 मार्कचा क्वेश्चन आहे परत आपला, डिस्टिंग्विश बिटवीन अरेबिक रेस्पिरेशन आणि अनअरेबिक रेस्पिरेशन. म्हणजे डिफरन्स लिहा, फरक स्पष्ट करा अरेबिक रेस्पिरेशन मधला आणि अनअरेबिक रेस्पिरेशन मधला. दोनच पॉईंट लिहायचे आपला, हा एक आणि हा एक, तुम्हाला दोन वेगळा. म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट दिले, तुम्ही याच्यामध्ये कोणतेही 2 पॉईंट लिहू शकता. अजून एक्स्ट्रा पॉईंट नेहमी ऍड ठेवायचे, कारण का जर एखादा पॉईंट जर चुकला आपला तर त्याचे मार्क जायला नको. त्यामुळे कमीत कमी एखादा एक्स्ट्रा पॉईंट नेहमीच ठेवायचा. जुलै 2020 चा क्वेश्चन आहे. आता ॲरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, आणि अरोमॅटिक म्हणजे काय, ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतोय तेव्हा आणि जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये श्वास वगैरे नसतो, CO2 वगैरे असतो किंवा श्वास कमी असतो तेव्हा अनॅरोबिक रेस्पिरेशन होतं. इथे बघा, इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा ऑक्सिजन असतो तेव्हा होतं ॲरोबिक रेस्पिरेशन, आणि जेव्हा ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजन तेव्हा काय होतं, अनॅरोबिक रेस्पिरेशन. आता आपण क्वेश्चन बघितला बी फील टायरचा, त्याच्यामधला क्वेश्चन लक्षात ठेवायचा. त्यानंतर मोर अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस, जास्तीत जास्त एनर्जी तयार होते, म्हणजे प्रोड्यूस म्हणजे काय, तयार होते. इथे काय होते, कमीत कमी एनर्जी तयार होते, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस. त्यानंतर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस. कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं कशाचं, ग्लुकोजचं. फॉर्म्युला काय, C6H12O6, आणि त्या ग्लुकोज काय होतं, थोडंसं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, तो पूर्णपणे ब्रेकडाऊन होत नाही. त्यामुळे याच्यामध्ये एन प्रोडक्ट काय तयार होतं मग, CO2 H2 आणि एनर्जी. कशामध्ये, ॲरोबिक रेस्पिरेशन. इथे एनर्जी पण अजून ऍड करून घ्या तुम्ही, आणि एन प्रोडक्ट्स ऑफ लॅक्टिक ऍसिड, अल्कोहोल आणि CO2. ठीक आहे, हे त्याचे काय असतात, एन प्रोडक्ट वगैरे असतात. लास्ट क्वेश्चन आहे आपला 3 नंबरचा. ड्रॉ नीट लेबल डायग्राम स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अँड लेबल द पार्ट्स. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काढायचंय आणि त्याच पार्टला लेबल करायचंय. बघा आता तुम्हाला लेबल करायला ते नावं जे आहेत ते पण दिले, सेंट्रोमियर आणि PR. डायग्राम काढा पूर्णपणे क्रोमोझोमची, त्यानंतर PR नाव द्या, QR नाव द्या, आणि सेंट्रोमियर. तुम्हाला 2च सांगितले पण तुम्ही एक्स्ट्रा एक नाव लावताय, कोणतं, QR. सेंट्रोमियर म्हणजे काय रे, मधला भाग जो पूर्णपणे क्रोमोझोमला काय करतो, बाइंड करून ठेवतो, होल्ड करून ठेवतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 2 मार्क्स सर्व क्वेश्चन बघितले. तुम्हाला जर या चॅप्टर मध्ये कोणता जरी डाऊट असेल तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.